मगाशी तिथे लई माणसं होती त्यामुळे बोलता आलं नाही. बोला ना, काय बोलायचंय? काय नाही, आभार मानायचे होते तुमचे. तुमच्यामुळं आज मी इथे धडधाकड उभा आहे. हे जरा अतिच होतंय असं नाही वाटत आहे का? अति काय, बसा. खरंच आभार मानायचे होते. आभार मानून पर्क करणार आहात का मला? परका असं नाही, पण आता मनापासून वाटतंय ते सांगितलं. आता जे शब्द सापडतात ते हुडकून आणले इकडून तिकडून आणि मास्तरीन बाईंसमोर ठेवले. शेवटी मराठीचे शिक्षिका, आपण त्यांच्या पुढे काय बोलणार? खरंच की आमच्यासाठी तुम्ही एवढा स्वतःचा जीव धोक्यात घालला चेष्टा नाही. हे बघा, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी मला चालेल का? तुम्ही काय लगेच थँक्यू म्हणताय मला? तुम्ही पण सावरतच की मला. तुम्हाला आठवतंय आपण थायलंडला होतो तेव्हा? कुठे? माउंटन बुद्धा टेम्पलला. तिकडे माझा तोल चालला होता आणि तुम्ही सावरून घेतलत मला. यावेळी मी तुम्हाला सावरलं. एवढं काय? भारी गेले नाही 4 दिवस आपले. पण आठवण काढू नका आता तिची. मी तिकडून आल्यापासून एक शब्द धड बोललेला नाही तुमच्या संग. माझी उगाच आपली चिडचिड. खरंच सॉरी बरं. सॉरी. बघा, आधी थँक्यू, सॉरी काय चाललंय तुमचं? तसं नाही हो. आता बघा, परत तेच जे मनापासून वाटलं ते बोलतोय. आता जे शब्द सुचतात ते मी बोलतोय तुमच्या संग. मी खरं सांगू का, मी स्वतःला शांत ठेवण्याचा ह्या दिवसांमध्ये लई प्रयत्न करतोय. पण मला एवढी चिडचिड होत्या का नाही, मग कुणावर तरी राग निघतोय. आणि एखाद्यावर चिडचिड झाली का नाही की मग परत माझी आणि स्वतःवरच चिडचिड होऊ द्या. का चिडलास त्याच्यावर, असं मी स्वतःलाच विचारते. आईसाहेब सापडत नाही तोपर्यंत हे असंच होणार बघा. खरंच. तोपर्यंत मला समजून घ्या प्लीज. थँक्यू, सॉरी, प्लीज. आज म्हणजे कमाल करताय तुम्ही. काही काळजी करू नका. आपण इतकी माणसं कामाला लावली आहेत. तुम्ही प्रयत्न करताय, मी प्रयत्न करतेय मॅडमना शोधायचा. त्या सापडणार आहेत, नक्की सापडणार आहेत. हेच मी बी रोज सांगतोय स्वतःला. का आपण आता किती दिवस झाले बघा की